भाई हा बघा पाऊस जेव्हा आम्ही बाहेर पडतो ना फिरायला जायला तेव्हाच येतो. पण आणते काहीच नाही आणलं. नाशिक घेऊन निघाले बाहेर फिरायला आहे काय कसला आला बघा पाऊस येतं परत. नमस्कार म्हणलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता असं चाललोय महाकाली केव्हला जोगेश्वरीला. तर बाहेर पडल्या आमचं मस्त पावसाने स्वागत केलंय. हे आज आम्ही तिघेतच चाललोय, योग्य मी आणि अविनाश आहे. तर चला तर मग बघूया त्यांना कसं जायचं आणि तुम्हाला पण जायचं असेल तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा, कारण मी पूर्ण डिटेल्स मध्ये देणार आहे. चला तर मग भेटूया पुढे. तरी महानंदा टेऱ्या तिकडच्या ब्रिज वरती जायचं नाही आपल्याला, ब्रिज वरून सरळ खाली जाय ट्रॉमा केअर हॉस्पिटल जायचं त्या सिग्नलला. तर तिकडं आपल्याला लेफ्ट मारायचा आहे. चला तर पुढे मी तुम्हाला दाखवतो. इकडे समोर आहे ट्रॉमा केअर हॉस्पिटल आणि आपल्याला इकडे टेपला जायचंय जोगेश्वरी मुलुंड लिंक रोडला. तर या सरळ रस्त्याने डायरेक्टली थोडा हा पेट्रोल पंप दिसेल. इथून आपल्याला हा राईट घ्यायचा आहे सोडण्या सिग्नल वरून. राईट घेतल्यानंतर जास्त लांब नाही, हा हाच राईट आहे, जास्त लांब नाही, इथून फक्त अर्धा किलोमीटर आहे. आपल्याला इथून सरळ सरळ जायचंय. अरे हा मी पोचलोय आणि काका बोलतात तुमच्या रिस्कवर गाडी लावा, इथे अलाउड नाही. उचलले तर बोलता आम्हाला सांगू नका. तर हे बघा गाडी काढून आता चालले पुढे दुसरीकडे पार्किंग करायला. तर तुम्ही पण येत आहे तर तुमच्या रिस्कवरती या भावांनो. आणि हा बघा आम्ही आता इथे पोचलो आहे, समोरच गेट आहे आणि आतमध्ये कदाचित तिकीट वगैरे असेल तर बघतो आता काय ते. तर आम्ही आता इथे पोचलो आहे आणि बघू शकता तुम्ही लेणी. तर हे लोक आम्हाला बोलत इकडे व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, असं नाही तसं नाही, तुम्ही साईनवरनं परमिशन घेऊन या. तर कोणतरी होता एक भैया, तर आपला भाऊ तर त्यांच्याशी सरळ भिडतच होता. त्याला बोलला की कुठे दाखवा आम्हाला, कुठे इथे लिहिलं नाही, असं नाही तसं नाही. तर तो दुसरा वॉचमन होता, तो काय बोलला नाही. तर त्याने सांगितलं सरळ समजावून आणि जस्ट आम्ही आता इकडे पोचलो आहे. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण इकडे हिरवं हिरवं जंगल आणि आपल्या जस्ट लेफ्ट साईडला पूर्ण बघा लेणी आहे तिकडे. तर समोरच आपला हायवे आहे इकडनं आणि आपण इथून असं फिरून आलो इथे पूर्ण. भावा व्हिडिओ घेत नाही का, इथे कशाला आलोय मी. तर तुम्ही इथे जर पावसात येत असाल ना तर पूर्ण हिरवळ बघून इकडे तुमचं मन शांत होईल, एवढं मस्त वाटतं आहे. आणि आम्ही पण आतमध्ये जाऊ, पण जरा आतमधल्या व्हिडिओ काढायला भेटेल नाही, कारण पुढे इकडे जो केअरटेकर आहे वॉचमॅन आहे तो जरा चांगला आहे माणूस. आणि बाकी लोक बोलतात इथे व्हिडिओ नाही काढायचे, हे नाही काढायचे, कारण तो इकडे आहे जो तो प्रॉपर आहे, तो तुम्हाला सगळं समजावून सांगेल. कारण व्हिडिओ काढायचे नसं कुठे अलाउड नाही असं काही नाही, पण फक्त आपल्याला पण समजलं पाहिजे की आतमध्ये जाऊन आपण काय केलं पाहिजे काय नाही. त्यामुळे जरा इकडे थोडं स्ट्रिक्टली वागतात ते लोक. तर चला तर मग बघूया आपण आतमध्ये पण. तर हे बघा इथे सगळं हे बोर्ड वगैरे दिलं आहे सांग. इथे आतमध्ये आपण जायचं असेल तर बिना चपलीचं जावा. आणि प्लीज जर सांगत असतील तुम्हाला व्हिडिओ काढू नका तर व्हिडिओ जास्त आतमधल्या घेऊ नका, बाहेर तुम्ही काही करा बोलतात ते लोक. तर हे बघा हे आहेत कन्हेरी घाट, मस्त इथे पूर्ण प्रत्येक ठिकाणी पायऱ्या वगैरे आहेत जायला, पूर्ण दगडीमध्ये कोरलेलं आहे. आणि हे खांब आता वगैरे रिन्यू केले असतील, प्लास्टर बिस्टर मारलेलं दिसतंय त्यांना, कारण ते तुटू नये म्हणून. तर इकडे पण एक खाली एक दरी आहे, तो बघा खोल. इकडे काय आहे माहिती नाही, पण बघ हे बघ ना इकडे खाली बघ. हॅलो. आणि चला आम्ही पण बघतो जरा आतमध्ये जाऊन. तर हे बघा इथे आतमध्ये कसं खोल्या बिल्या अशा कोरलेल्या आहेत, हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो. हा बघा बाई वाटते आतमध्ये जायला. तुम्ही इकडचं थांब रे, त्याच्या टायमाला मला अडवतो तू हा व्हिडिओत काय तर म्हणजे. तर मित्रांनो बघा एकदम असं कोरीव काम तुम्हाला आवडेल इकडे पण. आता आम्ही आतमध्ये जाऊन बघूया जरा. तर बघा इकडे पण खांब वगैरे असे एकदम कोरीव काम एकदम बारीक केलेलं आहे.
इथे विहीर आहे छोटीशी. हे बघा बाई, इकडे एकदम आतमध्ये खतरनाक खोल्या आहेत रूम. मी ते एकटा जाणार नाही बाई. तुम्ही कोणासोबत असेल तर तुम्ही जावा. माझी जाम पाटते. हे बघा, मी बाहेरूनच दाखवतो कारण माझे मित्र सगळे पळाले एका साईडला आणि इकडे विहीर आहे ते बघा प्रत्येक ठिकाणी पाण्यासाठी. चला तर मग मंडळी, बाय बाय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आजवर एवढ्यासाठी थांबूया. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.